Good morning everyone. Praise the Lord. शुभ सकाळ सर्वांना आणि प्रभूची स्तुती असो. Hope you are doing good today. आशा आहे की आज तुम्ही बरे आहात. Let's start our short daily devotion. चला आपण आपलं दैनंदिन मनन सुरू करूया. Today we are going to meditate on 2 Corinthians chapter 5 verse 15. आज आपण दुसरे करिंथकरास पत्र याचा अध्याय 5 आणि वचन 15 आपण यावर मनन करणार आहोत. He died for all, तो सर्वांसाठी मरण पावला, that those who live should not longer live for themselves, यासाठी की जे जगात त्यांनी पुढे स्वतः करता नव्हे, but for him who died for them and was raised again. तर त्यांच्यासाठी जो मेला व पुन्हा उठला त्याच्याकरता जगावे. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Here the word of God says those who are alive, देवाचं वचन सांगतं जे जिवंत आहेत they should not live for themselves, त्यांनी स्वतः करता जीवन जगू नये, they should live life for who has died for them. तर जो त्यांच्यासाठी मरण पावला त्याच्यासाठी त्यांनी जीवन जगावं. Who has died for us? आणि कोण आपल्यासाठी मरण पावला? Jesus. येशू ख्रिस्त. He died for us because we should live. तो आपल्यासाठी मरण पावला यासाठी की आपण जगावं. Today we are alive in spiritual life because of He died for us. आपण आध्यात्मिकरित्या जिवंत आहोत यासाठी की तो आपल्यासाठी मरण पावला. People of God, देवाच्या लोकांना today God want to encourage you. आज देवबाप तुम्हाला उत्तेजन देऊ इच्छितो Live for Christ. की प्रभू येशू ख्रिस्तासाठी तुम्ही जीवन जगा. Do for Christ. प्रभू येशू ख्रिस्तासाठी सर्व काही करा. Give glory to His name त्याला गौरव द्या because He has died for you. कारण तो तुमच्यासाठी वधस्तंभावर मरण पावला. We should not live for ourselves. आपण आपल्या स्वतः करता जीवन जगू शकत नाही. We should not live for our ambition. आपण आपल्याच ध्येयासाठी जीवन जगू शकत नाही. We should not fulfill our plan and purpose. आपण आपल्याच योजना पूर्ण करू नये. We should fulfill His plan and purpose. तर आपण त्याच्या योजना सिद्धीस नेल्या पाहिजे. We should live for Christ आपण ख्रिस्तासाठी जीवन जगलं पाहिजे because He has given His life for us. कारण त्याने आपल्यासाठी त्याचं जीवन दिलेलं आहे. In our day-to-day life, आपल्या रोजच्या जीवनामध्ये we should think that, आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे आणि हा विचार केला पाहिजे am I living for Christ? की मी ख्रिस्तासाठी जीवन जगत आहे का? Are we living for Christ? काय आपण ख्रिस्तासाठी जीवन जगत आहोत का? If yes, जर जगत आहोत praise God. तर देवाची स्तुती असो. If we are living for ourselves, पण जर तुम्ही आणि मी स्वतःसाठी जीवन जगत आहोत we are going on wrong path. तर आपण चुकीच्या मार्गाने चाललो आहोत. So as a servant of God, we want to encourage you, देवाचा सेवक या नात्याने मी तुम्हाला उत्तेजन देऊ इच्छितो. live for Christ. ख्रिस्तासाठी जीवन जगा. Only one life we have. एकच जीवन देवाने आपल्याला दिलेलं आहे. We should sacrifice for God. ते जीवन आपण प्रभू येशू ख्रिस्ताला अर्पण करूया. God want to use you mightily in His kingdom. कारण त्याच्या राज्यामध्ये देव तुम्हाला अद्भुत रीतीने उपयोगात आणू इच्छितो. Just surrender yourself and say, Lord, I will live for you. फक्त तुम्ही तुमचं जीवन परमेश्वराला समर्पित करा आणि म्हणा की परमेश्वरा मी तुझ्यासाठी जीवन जगेल. God is ready to use you mightily. आणि देव तुम्हाला अद्भुत रीतीने उपयोगात आणण्यासाठी तयार आहे. God want to bless you and your family. देव तुमच्या कुटुंबाला आणि तुम्हाला आशीर्वादित करू इच्छितो. Just take decision today and say, Lord, I want to live for you. फक्त निर्णय घ्या आणि देवाला म्हणा की देवा मला तुझ्यासाठी जीवन जगायचं आहे. In this world, so many people are living for themselves. या जगामध्ये अनेक लोक फक्त स्वतःसाठी जीवन जगत आहेत. But God has chosen you and me to live for Him. परंतु देवाने तुम्हाला आणि मला त्याच्यासाठी जीवन जगावं म्हणून निवडलं आहे. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Let's pray. प्रार्थना करू. Heavenly Father, स्वर्गातील पित्या, thank you for this life. देवापा या जीवनासाठी आम्ही तुझे आभार मानतो. Lord, help us to live for Him who has died for us. जो आमच्यासाठी वधस्तंभावर मरण पावला त्याच्यासाठी आम्ही जीवन जगावं म्हणून तू आम्हाला मदत कर. Bless those who are watching and listening this prayer. जे कोणी हे वचन प्रार्थना ऐकत आहे पाहत आहे त्या प्रत्येकाला आशीर्वादित कर. Help them to live for Christ. ख्रिस्तासाठी त्यांनी जीवन जगावं म्हणून त्यांना मदत कर. Let your name be glorified in their life. आणि तुझा गौरव त्यांच्या जीवनाद्वारे होऊ दे. We ask this prayer in Jesus' ही name. प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावात करतो. Amen. आमेन. Thank you. God bless you. धन्यवाद आणि देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो.